तुम्हाला 2-3 वेळा धमक्या सुद्धा आल्या होत्या. तर म्हणजे इतका टोकाचा विरोध केला जातो आणि कशा पद्धतीनं ती सिच्युएशन हाताळली होती? धमकी यामुळे येते की या अवैध धंद्यांमध्ये जो पैसा इन्व्हॉल्व आहे तो फार मोठा आहे. म्हणजे फेरीवाल्यामध्ये तर पॅरलल इकॉनॉमीच आहे. मी वाटतो जर ते ऑफिशियल केली तर BMCला एवढं रेव्हेन्यू भेटेल की प्रॉपर्टी टॅक्समधून जे पैसे वसूल करतात ते त्यांना डिडक्ट करावं, कमी करावं लागेल. बर पण ते लोकांच्या खिशात जाते म्हणून तिकडे दुर्लक्ष केला जातो नेहमीच. आणि आता 1,32,000 हॉकर्सना रेग्युलराईज करायचं कोर्टाने सांगितलं आहे आणि त्या दिशेने काम करतोय. पण त्याच्याकडून जर आपण ऑफिशियल चार्ज घेतलं तर ते एक रेव्हेन्यू जनरेट त्याच्यामार्फत होणार आहे. दुसरी गोष्ट, ड्रग्सच्या मध्ये एवढा मोठा पैसा इन्व्हॉल्व आहे, त्याच्यामध्ये माफिया इन्व्हॉल्व आहे. या सगळ्यांमध्ये जे माफिया इन्व्हॉल्व आहे त्यांची रोजीरोटी जेव्हा धोक्यात आली तेव्हा त्यांना वाटतं की हा माणूस आपल्यात नको, आणि म्हणून त्याने धमकी देण्याचा किंवा माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अधिवेशन चालू असताना हल्ला करण्यात आला होता. पण जर मी बोललो असतो तर पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली असती. मी कुठेच बोललो नाही, पण मी माझं काम थांबवलं सुद्धा नाही आणि माझं काम सतत चालू ठेवलं. आता त्यांना पण वाटतं की हा माणूस काय ऐकणार नाही. तो माझं कमिटमेंट आहे ते करण्यासाठी मला कोण घाबरू शकत नाही, मला प्रलोभन देऊन कोण विकत घेऊ शकत नाही. ये माइकलाल बिकने वाला नहीं. और इसके लिए माझं कमिटमेंट जे आहे ते यशस्वी झालंय.